मेंटॅलिटी जोपर्यंत प्रिपेअर नसते ना, तुमची शरीराची दशा तुम्हाला आत्म्यामध्ये घेऊन जाते. ज्यावेळेस दुष्ट आत्मा तुम्हाला सांगतो किंवा तुमचं शरीर सांगतं, बऱ्याच वेळेला दुष्ट आत्माच नसतो, तुमचं शरीर, तुमच्या निराशा, दिवसभराची गणगण तुम्हाला सांगते नको होऊ देवाच्या आत्म्यासोबत कनेक्ट. आणि मग शैतान म्हणतो यस मला हेच पाहिजे होतं. आणि मग तुमच्या जीवनात देवाच्या आत्म्याला ज्या गोष्टी करायच्या ना, त्या अनेक वेळा शैतान अडवत नाही, आम्ही स्वतः अडवतो. कारण दावीदचे स्तोत्र ज्यावेळेस तुम्ही वाचता, दावीद अनेक वेळा निराश असायचा, खिन्न असायचा, पण तो काय करायचा, ज्यावेळेस तो खिन्न व्हायचा, निराश व्हायचं, त्याचं शरीर हातबल कमजोर व्हायचं, त्यावेळेस तो काय करायचा माहित आहे, तो स्वतःला सांगायचा अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा काय कर, तू धन्यवाद कर. ज्यावेळेस तुम्ही चर्चमध्ये येता, तुम्ही स्वतःला सांगितलं पाहिजे, स्वतःचं नाव तुम्ही घेतलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे तू काय कर, परमेश्वराचा धन्यवाद कर, परमेश्वराची आराधना कर. आणि ज्यांना हे करता येत नाही त्यांना शैतान म्हणतो यस वी आर फ्रेंड, आपण सारखेच आहोत, मलाही देवाची आराधना भक्ती आवडत नाही, तू पण करू नको. पण मी पुष्कळ लोक पाहिले, 99% लोक आज प्रभूच्या आत्म्यासोबत जुडलेले मी पाहत होतो, देवाच्या आत्म्यासोबत कनेक्ट झालेले मी पाहत होतो, प्रार्थना करताना मी त्यांना पाहत होतो, देवाचा अभिषेक रिसीव करताना मी पाहत होतो. हालेलुया. थोडके बोटावर मोजण्यासारखे काही लोक, ज्यांना मला नाही माहित तुम्ही का देवाच्या आत्म्यासोबत जोडत नाहीत, परंतु ज्या दिवशी तुम्ही देवाच्या आत्म्याला स्वतः कनेक्ट करायला लागाल, स्वतः ज्यावेळेस जोडायला लागाल, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही देवाच्या उपस्थितीला ओढायला लागाल. आमेन. हालेलुया. तुमचं स्वागत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आज आरोग्याच्या सुटकेच्या सभेमध्ये जसे तुम्ही इथे आहात आणि खात्रीनं परमेश्वर आज आमच्याशी बोलेल, आम्हाला आशीर्वादित करेल. मत्ते कृष्णवर्तमान याचा 14वा अध्याय आणि त्याची काही वचनं आपण वाचूया. मोस्टली मी तुम्हाला आज 27 वचनावरती मला तुमचं लक्ष केंद्रित करायचं, परंतु मत्तेचं शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 22 वचनापासून 27 वचनापर्यंत. नंतर मी लोकसमुदायांना निरोप देतो आणि तोपर्यंत तुम्ही तारवात बसून माझ्या पुढे पलीकडे जा, असे म्हणून येशूने शिष्यांना लागलेच पाठवून दिले. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर एकांतात गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झाले होते. तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी येशू समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले भूत आहे, आणि ते भिवून ओरडले. परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाच्या लेकरांनो, या ठिकाणामध्ये एक मोठा चमत्कार झालेला आपण अगोदर पाहतो की येशू ख्रिस्ताने लोकांना जेवू घातलं आणि त्यानंतर 5000 लोकांच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताने मोठा चमत्कार केला. ते जेवले आणि त्यानंतर येशूने त्यांना समुद्राचा प्रवास, आणि कधीचा प्रवास होता तो, दिवसाचा का रात्रीचा? बोला रात्रीचा. बोलायला शिका. किती लोकांना बोलता येतं चांगलं? आणि मग प्रूफ करा तुम्हाला बोलता येतं म्हणून. समय रात्रीचा होता का दिवसाचा होता? अरे वा, सर्वांना बोलता येतं. हालेलुया. आम्ही जिथं बोलायचं ना तिथं खूप शांत राहतो, आणि जिथं शांत राहायचं ना तिथं आम्ही असं तोंड उघडतो आणि त्या तोंडामुळे प्रॉब्लेम करून घेतो आम्ही. हालेलुया. तोंड उघडा देवाच्या समोर, ऐका देवापासून. हालेलुया. आणि मग तुम्ही आशीर्वादित व्हाल. देवाचं वचन आम्हाला काय शिकवतं या ठिकाणामध्ये? एक घटना या ठिकाणामध्ये आपण पाहतो, आणि बहुतांश वेळा ही घटना आमच्या जीवनाशी लागू आहे. मे बी तुम्ही बायबल वाचणारे लोक असाल, अनेक वेळा ही घटना तुम्ही वाचली, परंतु महत्वाची गोष्ट या जागेमध्ये काय आहे की वेळ रात्रीची आहे, शिष्य समुद्राचा प्रवास करत आहेत, आणि पर्टिक्युलर त्यांना कोणकोणत्या गोष्टीचा सामना त्यांच्या जीवनामध्ये. प्रवास ही आमची डेली यात्रा आहे, दररोजची जीवनशैली आहे. आमच्या प्रवासाला ह्या गोष्टी दर्शवतात. समुद्र या जगाला दर्शवतो, लाटा या जगात येणारा
दैनंदिन दिवसाचा जो दुःख, संकट आणि आव्हानं हे लाटांप्रमाणे आमच्या जीवनामध्ये असतात. मे बी तुम्ही तुमचं जीवन जगत असताना या मत्ती वर्तमानाच्या 14व्या अध्यायामध्ये तुम्ही ज्यावेळेस 22 वचनापासून 27 वचनापर्यंत ज्यावेळेस तुम्ही वाचता, तर काही गोष्टी या ठिकाणामध्ये आहेत. जे लोक आहेत ते कोण आहे? तो समुद्रातून प्रवास करणारे. अरे आता सर्वांना बोलता येत होतं थोडं. येशू ख्रिस्ताचे शिष्य आहेत. कोणाचे शिष्य आहेत? येशू ख्रिस्ताचे शिष्य आहेत. ओ पास्टर, आम्ही येशूचे शिष्य झाल्यावर आमच्या जीवनात प्रॉब्लेम येऊ शकतात का? ऑफकोर्स यस, येणार. परंतु जर तुमच्या जीवनात येशू नाही, तुमचे प्रॉब्लेम तुम्हाला संपवणार. पण जर येशू तुमच्या जीवनामध्ये आहे, तुमचे प्रॉब्लेम तुम्हाला संपवणार नाहीत. एक मोठा चमत्कार पाहण्याची संधी तुम्हाला देणार. आमेन, हालेलुया. आणि या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं की ते जे जीवन जगत आहेत किंवा ते जे प्रवास करत आहेत, त्या प्रवासामध्ये त्यांना कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागत आहे. बायबल आम्हाला सांगतं की वारा तोंडचा आहे. हालेलुया. म्हणजे ते पुढे जाण्यासाठी पाहतात आणि समुद्रातून ज्यावेळेस एक तारू त्यांना पुढे न्यायचं आहे आणि वारा जर तोंडचा आहे, तर काय होतं त्या लोकांच्या जीवनामध्ये? ते पुढे जाण्यासाठी फार प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांना पुढे जाता येत नाही. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या दिवसांमध्ये या शिष्यांसारखा मे बी संघर्ष करत असाल. तुम्ही अनेक प्रकारचे प्रयत्न करत असाल. बायबल सांगतं ते वल्ली मारत आहेत, वल्ली पुष्कळ मारत आहेत, परंतु ते सुकाणू कितीही मारून, वल्ली कितीही मारल्या जात आहे, परंतु वारा इतका तीव्र आहे, वारा तोंडचा आहे, समोरून वारा येत आहे आणि तो वारा त्यांनी किती वल्ली मारली तरी वारा त्यांना पुढे जाऊ देत नाहीये. हालेलुया. काय या दिवसांमध्ये तुम्ही अनेक प्रयत्न करत आहात आणि तुम्हाला वारा तोंडचा दिसत आहे. संकट तेवढ्याच तीव्र गतीने तुमच्यावर चाल करून येताना तुम्हाला दिसत आहेत. प्रॉब्लेम तेवढ्याच तीव्र गतीने तुमचा विरोध करायला उभे आहेत. शैतान तेवढ्याच तीव्र रीतीने तुमच्या विरोधात उभा राहत आहे. तुम्ही प्रार्थनेमध्ये वाढत आहात आणि तुम्ही त्याच क्षणाला पाहत आहात की त्याच आठवड्यामध्ये प्रॉब्लेम वाढत आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे देवामध्ये वाढण्याचा निर्णय घेत आहात आणि तुम्ही त्याच आठवड्यामध्ये पाहताय की अनेक संकट तुमच्या पुढे उभे राहिलेले आहेत. हालेलुया. तुम्ही निर्णय घेताय की चला, माझ्या विरोधातल्या लोकांना आता मी क्षमा केलेली आहे, आता मी त्यांच्या विरोधात आता काही बोलणार नाही. आणि त्याच दिवसापासून पाहता की ते लोक तुमच्या विरोधात अधिक तुम्हाला उस्कवण्याचा प्रयत्न करत आहेत. हालेलुया. आणि सेम ही गोष्ट घडत आहे बघा येशूच्या शिष्यांच्या सोबत. त्यांना संघर्षाचा सामना करावा लागत आहे. आजच्या रात्रीला तुम्ही या जागेमध्ये बसलेले ऑनलाईन ऐकणारे, तुम्ही कोणत्या गोष्टींचा संघर्ष करत आहात? आज कुठल्या प्रकारचा वारा तुमच्या पुढे, तो तोंडचा वारा तुमचा विरोध करत आहे? तुम्ही वल्ली मारत आहात, अनेक गोष्टींमध्ये तुम्ही हात टाकत आहात, परंतु सक्सेस तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. देवाच्या लेकरांनो, काळजी करू नका, ते येशू आमच्या बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला काय दिसते माहित आहे का? ते किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावरती आहेत. हालेलुया. किनाऱ्यापासून खूप दूर आहेत. वल्ली मारणं चालू आहे, परंतु किनारा कुठे आहे? खूप दूर आहे. किनारा कशाचं दर्शक आहे तुम्हाला माहित आहे? ज्यावेळेस एखादा व्यक्ती, तुम्ही एखाद्या ठिकाणातून प्रवास सुरू करता आणि एखाद्या लांबच्या प्रवासाला तुम्हाला जायचं आहे, ट्रेनच्या प्रवासामध्ये तुम्ही आहात, त्यावेळेस तुम्ही प्रत्येक स्टेशन, पहिलं स्टेशन जातं तुम्हाला काही विशेष वाटत नाही, 10 स्टेशन जातात तुम्हाला काही वाटत नाही. जसं तुम्हाला असं कळतं आता 3 स्टेशन फक्त आपण दूर आहोत, आता 2 स्टेशन आपण दूर आहोत, आता फक्त एकच स्टेशन राहिलेलं आहे, तुमचा उत्साह वाढत राहतो. आणि जसंही आता तुम्हाला कळतं की आता थोड्याच वेळामध्ये आपण तिथे आपल्या जागेवरती आपण जिथे पोहोचायचं आहे तिथं उतरणार आहोत, ते स्टेशन आलेलं आहे, त्यावेळेस एक वेगळा आनंद असतो. हालेलुया. परंतु त्याच ट्रेनने तुम्ही जात आहात आणि तुम्हाला कळतंय की आता आपला प्रवास आणखीन 50 स्टेशन किंवा 10 स्टेशन पुढे आहे आणि त्यामध्येच ट्रेन एका जागेमध्ये थांबते आणि काहीतरी तुम्ही बातमी ऐकताय की 4 तास इथून रेल्वे हलणार नाही. त्यावेळेस तुमची परिस्थिती काय होते? हालेलुया. तुम्ही विमानाने प्रवास करत आहात, तिथं तुम्हाला स्टेशन मोजता येत नाहीत, कोणतं गाव आलं तुम्हाला अंदाज लावता येत नाही. हालेलुया. परंतु येशू ख्रिस्ताचे शिष्य समुद्रामध्ये आहेत आणि ते एका किनाऱ्यावर पोहोचायला पाहत आहेत. किनारा काय आहे माहित आहे? किनारा एक सुकून देणारी गोष्ट आहे. किनारा ही तुमचं ध्येयापर्यंत पोहोचवणारी गोष्ट आहे. किनारा तुम्हाला एका प्रकारचा आश्रय असलेली गोष्ट आहे.
हालेलुया. किनारा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अचीव केलेल्या, जिंकलेल्या, तिथपर्यंत पोहोचलेल्या गोष्टींना दर्शवणारी गोष्ट काय आहे? किनारा आहे. हालेलुया. परंतु त्यांचा आश्रय, त्यांचं ध्येय, ज्या गोष्टी त्यांना मिळवायच्या आहेत त्या कुठपर्यंत आहेत? किती दूर आहेत त्यांच्यापासून? कुठं लिहिलेलं आहे ते? 13व्या अध्यायाच्या बघा. किती वचन आहे? 24व्या वचनात काय लिहिलेलं आहे की वारा फक्त तोंडचा आहे असं नाही, तर ते त्यांचं जे तारू आहे किनाऱ्यापासून कुठं आहे? बऱ्याच अंतरावर आहे. तुम्ही ज्या आरोग्याची वाट पाहत आहात, तुम्हाला प्रति दिवशी असं वाटतं हे आरोग्य माझ्यापासून खूप दूर आहे. एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना करताय आणि तुम्हाला असं वाटतं की या प्रार्थनेचं उत्तर माझ्यापासून खूप दूर आहे. तुम्ही एखाद्या चमत्काराची अपेक्षा करता आणि तुम्ही म्हणता की हा चमत्कार माझ्यापासून खूप दूर आहे. हालेलुया. कारण का माहित आहे का? कारण तुम्हाला माहित आहे मी प्रयत्न करत आहे तिथे पोहोचण्यासाठी, पण माझ्या प्रवासामध्ये संकट, संघर्ष खूप मोठा आहे. हालेलुया. काय तुम्ही अशा मोठ्या संघर्षाने सामना करत आहात, ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या किनाऱ्यावर पोहोचवणाऱ्या आहेत? जो तुमचा किनारा आहे तो तुम्हाला खूप लांब दिसत आहे. तिसरी गोष्ट काय आहे? बायबल सांगतं की लाटा आहेत त्यांच्या जीवनामध्ये. लाटा कोणत्या गोष्टींना दर्शवतात तुमच्या जीवनामध्ये? लाटा हे तुमच्या जीवनावर संकटामागे येणारं संकट, दुःखामागे येणारं दुःख. ज्यावेळेस योबाच्या पहिल्या अध्यायाला तुम्ही वाचता आणि योब त्या ठिकाणामध्ये शैतान ज्यावेळेस देवापुढे उभा राहतो, देव विचारतो, माझा सेवक योब तू पाहिलास का? तो किती सांत्विक आहे, तो किती प्रार्थना करणारा आहे, तो किती भय धरणारा आहे माझा, तो किती सरळतेनं वागणारा आहे. शैतान म्हणतो त्याचं कुंपण काढून बघ, मग तो तोंडावर तुझा अवेर करेल. आणि मग बायबलमध्ये आपण काय वाचतो योबाच्या जीवनामध्ये? बायबल सांगतं की लाटा योबाच्या जीवनामध्ये कशा प्रकारे आल्या. जर तुम्ही योबाचं पुस्तक काढलं ना, पहिला अध्याय, लाटा आमच्या जीवनामध्ये कधी कधी आम्हाला अशा प्रकारच्या गोष्टींचा सामना करावा लागतो देवाच्या लोकांना. परंतु आम्हाला त्या लाटांमध्ये, आम्हाला त्या संकटांमध्ये, आम्ही करत असलेल्या सगळ्या मेहनतीमध्ये सगळ्या गोष्टी आम्हाला व्यर्थ वाटतात. परंतु देवाच्या लोकांना, तुम्ही प्रभूमध्ये जर आहात, तुम्हाला वाटणाऱ्या सगळ्या व्यर्थ जरी आज तुम्हाला गोष्टी वाटत आहेत, परंतु एक वेळ तुमच्या जीवनामध्ये येईल आणि तुम्हाला त्या गोष्टी अलगद आनंद देणाऱ्या असतील. बायबल आम्हाला काय सांगतं की बायबल आम्हाला काय गोष्ट शिकवतं की बायबल आम्हाला सांगतं योबाचं पुस्तक, आणि जर तुम्ही 13 वचन वाचलं ना, तर तिथून सुरुवात होती त्याच्या जीवनामध्ये लाटांवर लाटा येण्याची, संकटावर संकट येण्याची. आणि काय आहे ते संकट? 13 वचन ज्यावेळेस तुम्ही वाचता, एके दिवशी असे झाले की योबाचे पुत्र व कन्या ते आपल्या ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करत असता, द्राक्षरस पित असता, एका जासुदाने येऊन योबाकडे सांगितले, बैल नांगरीत होते व त्यांच्याजवळ गाढवी चरत होत्या, तेव्हा शबाई लोक घाला घालून त्यांना घेऊन गेले. त्यांनी तलवारीच्या धारेने गड्यांना वधले. हे तुला सांगायला मी एकटा चोरून आलो. पहिलं संकट, पहिली लाट योबाच्या जीवनामध्ये आले. योब म्हटलं असेल, ठीक आहे, काय गेले आपले? बैल गेले ना, काय काळजी नाही, आपण दुसरे घेऊ. पण जसे पहिली लाट योबाच्या जीवनामध्ये आली, बायबल आम्हाला आणि काय म्हटलं? मी एकटा चोरून आलो आहे. पण 16 वचन सांगतो, तो हे सांगत आहे, ही लाट नेमकीच समुद्राच्या किनाऱ्याला येऊन धडकते आणि नेमकीच मागे वसरत आहे. तेवढ्यात बायबल सांगतं, इतक्या दुसऱ्या एकाने येऊन त्याला सांगितले, दैवी अग्नी आकाशातून वर्षाव झाला, त्याने मेंढरे गडी जाळून भस्म केले. हे तुला सांगायला मी एकटाच आलोय. दुसरी लाट. योब नेमकाच डोक्याला हात लावतो, अरे काय होत आहे? एक संकट आलं, एक लाट आली आणि लगेच सडनली दुसरी घटना माझ्या जीवनामध्ये, दुसरा प्रॉब्लेम माझ्या जीवनामध्ये मला पाहायला मिळत आहे. आणि बायबल असं सांगतं की 17 वचनामध्ये, तो हे सांगत आहे, इतक्यात आणखी एकाने येऊन सांगितले,
उंटाच्या टोळ्यावर अटॅक झाला आणि त्या संपवल्या गेला. मी एकटा निभावून आलो. 18 वचनामध्ये आणखीन एक लाट आहे त्याच्या जीवनामध्ये. इतक्यात आणखी एकाने येऊन सांगितले, तुझे पुत्र व कन्या ही आपल्या ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करत होते आणि द्राक्षरस पीत होते. तेव्हा त्या रानातून आलेल्या प्रचंड वाऱ्याच्या सोसाट्याने त्या घराचे चारही कोपरे हादरले. त्यामुळे ते घर त्या तरुण मंडळीवर कोसळले आणि ती सगळी मरून गेली. हे तुला सांगायला मी एकटावरून आलेला आहे. हालेलुया, हालेलुया. जरा इमॅजिन करा या व्यक्तीच्या जीवनाबद्दल. हा व्यक्ती कोणी असा अधम व्यक्ती नाहीये, पापात जीवन जगणारा व्यक्ती नाहीये. देव ज्या व्यक्तीची साक्ष देतो तो व्यक्ती जो देवाचं भय धरतो, जो प्रत्येक दिवशी आपल्या लेकरांच्या संख्ये इतकं बली हवन आपल्या परमेश्वराला करतो, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पहिल्या दिवशी आज एक गडी येतो आणि म्हणतो की आपले सगळे बैल संपलेले आहेत, मी एकटा उरून आलेला आहे. दुसरा येतो तो म्हणतो आपली मेंढरं संपलेली आहेत. तिसरा येतो तो म्हणतो आपली गाढवं संपलेली आहेत. शेवटी येतो आणि तो म्हणतो की आता तुझे जेवढे लेकरं होते ते देखील शैतानानं मारून टाकलेले आहेत. हालेलुया. इमॅजिन करा, लाटा काय असतात. समुद्राच्या किनाऱ्यावर गेले का कधी? का फक्त बीचवर थांबून तुम्ही फक्त लाटांचा आनंद घेतला आणि त्या बीचच्या कडेवर असताना गुडघाभर पाण्यात गेले आणि त्याच्यामध्ये पोहून आनंदात आले आणि लोकांना काय सांगून आले, आम्ही समुद्रात पोहून आलोत. हालेलुया. अंकल 16व्या वर्षात गेले होते. प्रेज द लॉर्ड. धोक्याच्या काळात गेलते ते. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, परंतु योबाच्या जीवनामध्ये लाटा म्हणजे काय? तुमच्या जीवनात येणारी संकट आहेत, तुमच्या जीवनात येणारी दुःख आहेत, तुमच्या जीवनामध्ये येणारे प्रॉब्लेम आहेत, तुमच्या जीवनामध्ये होणारे शैतानाचे हल्ले आहेत. हालेलुया. आम्ही या वर्षामध्ये आमच्या जीवनावर अनेक अटॅक होताना पाहिले, अनेक शैतानी हल्ले जादूटोण्याच्या द्वारे आमच्यावर हल्ले येताना आम्ही पाहिले. हालेलुया. आम्ही या वर्षामध्ये अनेक दिवस आम्ही असे घालवले, आम्ही अनेक दिवस उपवासामध्ये प्रार्थनेमध्ये रात्र जागून आम्हाला या वर्षामध्ये काही आमच्यावर होत असलेल्या अटॅक, होत असलेल्या हल्ल्यांमुळं आम्हाला त्या रात्र जागावा लागल्या, आम्हाला देवासमोर रडावं लागलं. आम्ही देवाला विचारत होतो, प्रभू आम्ही तुझी सेवा करणारे लोक आहोत, आमच्यासोबत असं कसं काय घडू शकतं? हालेलुया. ओ योब परमेश्वराची सेवा करणारा होता. हालेलुया. आणि त्याच्या जीवनामध्ये एक लाट आली नाही देवाच्या लोकांना, एका मागे एक. आणि दुःख एवढे छोटे नव्हते त्याचे जे बैल होते ती त्याच्या जमिनीतून त्याला मिळवून देणारे जी मिळकत होती ती संपली. गाढव त्याची स्ट्रेंथ होते, ताकद होती. पैसा त्या काळातली त्याची करन्सी होती. मेंढर त्या काळातले त्याचे पैसा आणि त्याची सगळी मिळकत आणि वाढणारी ती मिळकत होती. हालेलुया. एका मागे एक. आज एक दरवाजा बंद झाला, आपण म्हणतो जाऊ दे, दुसरा आहे ना. दुसऱ्या दिवशी तुम्हाला कळतं की हे काम गेलं, हा मार्ग बंद झाला, ह्या पण गोष्टी संपलेल्या आहेत. त्यावेळेस तुम्ही एका वेड्या व्यक्तीसारखे बनून जाता. हालेलुया. परंतु देवाच्या लोकांनो, या जागेमध्ये आपण पाहतो येशूचे शिष्य त्या ठिकाणामध्ये जे प्रवास करत आहेत ना, लाटा त्यांच्यावर येत आहेत आणि त्या लाटांनी ते काय झालेले आहेत, ते हैराण झालेले. एखादा हैराण झालेला माणूस तुम्ही पाहिला का? हैराण म्हणजे मीन्स त्याला समानार्थी काही शब्द सांगाल का मला? हैराण असणं, परेशान, त्रस्त झालेला, जीव नकोसा वाटणारा. हालेलुया. तुम्ही कधी त्रस्त झाल्याचा अनुभव घेतलेला आहे? सगळीकडे जिकडे पाहतो तिकडे सगळ्या गोष्टी आपल्यासाठी बंद आणि बंद झालेले दरवाजे तुम्हाला दिसत आहेत. आपल्याला वाटतं जाऊ दे, ही गोष्ट नाही ना, मी इथून काहीतरी करेल, आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी कळतं की त्याही गोष्टी आपल्या हातातून निघून गेलेल्या आहेत. हालेलुया. हालेलुया. देव तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कदाचित या गोष्टींचा अनुभव घेत असाल. आम्ही आमच्या सेवा क्षेत्रामध्ये असे अनुभव घेतलेले आहेत. परंतु ह्या गोष्टी, लाटा किती भयानक असू द्या, लाटांवर लाटा दररोज येणाऱ्या असू द्या, संकटावर मागे लागली संकट जरी तुमचा सामना करत असतील, परंतु एक गोष्ट महत्वाची असली पाहिजे, येशू या संकटांमध्ये तुमच्या सोबत असला पाहिजे. आणि आणखीन मी तुम्हाला 4 गोष्टी सांगितल्या. 5वी गोष्ट, ज्या परिस्थितीत ते आहेत ना, जरी त्यांच्या जीवनामध्ये वारा तोंडचा आहे, किनाऱ्यापासून दूर आहेत, लाटावर लाटा त्यांच्या जीवनामध्ये येत आहेत, हैराण झालेले आहेत, परंतु आणखीन याच्यामध्ये दुःखाची भर काय आहे माहित आहे?
समय रात्रीचा आहे. ही जे वेळ आहे ना, ही रात्रीची आहे. ज्यावेळेस एखादं संकट, दुःखाची बातमी तुम्हाला दिवसा येते ना, त्यावेळेस त्या दिवसा तुम्हाला 4 लोक सहाय्य करणारे असतात. परंतु रात्रीच्या वेळी तुम्ही आजारी पडताना ओळखीचा डॉक्टर देखील सहाय्य करायला येत नाही. आम्ही अनुभव, एक रात्रीला एक डॉक्टर त्यांनी सांगितलं, माझ्या पेशंटची मी खूप काळजी घेतो, माझा पेशंट त्रासात असलेला मला बिलकुल आवडत नाही, हा माझा नंबर तुमच्याकडे ठेवा, अर्ध्या रात्रीला कॉल करा, आम्ही आमच्या पेशंटचे कॉल उचलतो. त्या रात्रीला माझ्या मुलाकडे ज्यावेळेस आम्ही पाहत होतो, त्याची सिच्युएशन आम्हाला अशी दिसत होती की त्याचा दम गुदमरत होता, त्याला श्वास घेता येत नव्हता, त्याचं पोट उडत होतं. आणि आम्ही तेवढ्या रात्रीला फोन घेतला, आम्ही प्रार्थना केली, त्रास तसाच होता. आम्ही त्या डॉक्टरला फोन लावला जो म्हणाला होता, माझ्या पेशंटला त्रास झालेला मला कधीच आवडत नाही. त्या डॉक्टरच्या फोनच्या रिंग जात आहेत, एकही फोन उचलला नाही. आता काय करायचं, आम्ही रडत होतो. अशा अवस्थेत आम्ही दोघं पती पत्नी गुडघ्यावर आलो. आम्ही आणखीन रडून प्रार्थना केली त्यावेळेला, रात्रीच्या वेळेला. आणि त्या रात्रीला स्वर्गातल्या परमेश्वरापर्यंत आमचा आवाज गेला. देवानं आमची प्रार्थना ऐकली. आणि त्या 10-15 मिनिटाच्या प्रार्थनेमध्ये आम्ही पाहिलं तर आमचं बाळ शांत झोपलेलं होतं. आणि त्याचा ते पोट ओढणं, त्याला जो श्वास घ्यायला त्रास होत होता, ते एकदम बंद झालं सडनली. परमेश्वराचं वचन सांगतं, तू मला हाक मार, मी तुला उत्तर देईल. तुला माहित नाहीत अशा गहन गोष्टी मी तुला सांगेल. किती वाजता हाक मार, कुठल्याही वेळेला परमेश्वराकडे तुम्ही आरोळी करा. स्वर्गातला देव तुमचं ऐकण्यासाठी तत्पर आहे. आमेन, हालेलुया. देवाच्या लेकरांनो, त्या रात्रीची वेळ आहे. रात्रीची वेळ, रात्र, अंधकार हे शैतानाच्या कामाला दर्शवणारी गोष्ट आहे. प्रभू म्हणाला, प्रकाश आहे तोपर्यंत काम करून घ्या, कारण अंधाराची वेळ येत आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही मिस्र देशामध्ये इस्रायल लोक बाहेर आले, त्यांनी तो वलांडणाचा सण पाळला. ज्या घराला कोकऱ्याचं रक्त होतं त्या घरातले लोक वाचले. परंतु काळोखामध्ये, अंधारामध्ये काय झालं माहित आहे, मरीचा दूध त्या घरांना ओलांडून गेला. ज्या घराला ते रक्त नव्हतं, त्या अंधारामध्ये, त्या रात्रीला त्या घरामधला एक ज्येष्ठ पुत्र मारला गेला. आणि त्या रात्रीच्या वेळेला संपूर्ण मिस्र देशामध्ये हाहाकार आला. रात्रीच्या वेळेला. म्हणून देवाचं वचन स्तोत्र 91 मध्ये काय सांगतं माहित आहे, रात्रीचं भय आणि काळोखात फिरणारी मरी याची बाधा तुला होणार नाही. काळोख असू द्या हो. तुम्हाला ज्यावेळेस वाटतं ना सगळीकडे काळोख आहे, काही दिसत नाहीये, आणि त्या काळोखामध्ये माझ्यावर अटॅक होत आहेत, हालेलुया, त्यावेळेस फक्त त्यांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस रात्र आहे, अंधाराची वेळ आहे, बऱ्याच वेळेला आम्हाला असं वाटतं की आम्ही एवढ्या प्रार्थना करूनही शैतानाचे हल्ले आमच्यावर होत आहेत. प्रत्येक आम्हाला असं वाटतं की या महिन्यामध्ये आम्ही एवढ्या प्रार्थना केल्या, उपवास केले, चर्चमध्ये गेलो, तरी अमावस्या आले आणि त्रास चालू झाला आम्हाला, पौर्णिमा आली आणि त्रास चालू झाला. ओ घाबरू नका, मी तुम्हाला सांगतो, अद्भुत काम करणारा येशू तुम्हाला मिळालेला आहे. आणि बायबल सांगते की एवढीच गोष्ट राहिली नाही, बायबल सांगते की त्यांच्या जीवनामध्ये भीती देखील आली. बायबल सांगतं त्या ठिकाणामध्ये मत्तईचं शुभवर्तमान ज्यावेळेस तुम्ही 14व्या अध्यायामध्ये तुम्ही शेवटचं वचन, ज्यावेळेस 27 वचन तुम्ही वाचता, लाटांनी ते हैराण झाले. आणि बायबल सांगतं की ते घाबरून गेले. ह्या सगळ्या गोष्टी भीतीने ते घाबरून गेलेले होते. परंतु बायबल सांगतं की ज्यावेळेस ह्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडत होत्या, ज्यावेळेस तुम्ही अशा परिस्थितीमधून जात आहात, शिष्य या परिस्थितीमधून जात होते, परंतु त्यांच्यासाठी काहीतरी अद्भुत घडलं. आजच्या रात्रीला तुम्ही अशा परिस्थितीतून जात आहात, परंतु आजच्या रात्रीला प्रभू तुमच्यासाठी अद्भुत काहीतरी करण्यासाठी तयार आहे. त्या ठिकाणामध्ये बायबल आम्हाला सांगतं की शिष्य त्या येशूला 4थ्या प्रहरी समुद्रावरून येशूला ते पाहिलं, त्यांनी ते हैराण झालेले होते. 4था प्रहर होता आणि भीतीचं वातावरण त्या ठिकाणामध्ये. जर तुम्ही 26 वचनाची शेवटली ओळ जर तुम्ही वाचली तर त्या ठिकाणामध्ये असं लिहिलं की ते घाबरून भीतीने ओरडले. अनेक वेळा लोक स्वप्नामध्ये, झोपेमध्ये असताना सडनली तुम्ही ओरडता, घाबरून जाता तुम्ही. हे कधी होतं माहित आहे? काळोखामध्ये, अंधारामध्ये, रात्रीच्या समय. आणि
आपल्याला असं वाटतं शैतान माझा पिछा पुरवत आहे, संकट माझा पिछा पुरवत आहेत, माझी परिस्थिती, माझा किनारा माझ्यापासून खूप दूर आहे. ओ देवाचं भय धरणाऱ्या देवाच्या लेकरांनो, जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवणारे लोक आहात, तुमच्या जीवनामध्ये वारा तोंडचा असू द्या, संघर्ष किती मोठा असू द्या, तुमचा किनारा तुमच्यापासून कितीही दूर असू द्या, तुम्ही ज्या गोष्टीचा तुमचा सहारा, तुमचा आश्रा आणि तुमचं जे सांत्वन आहे तुमच्यापासून कितीही दूर असू द्या, माझ्या देवाच्या लोकांनो, तुमच्या जीवनात लाटा, संकटावर संकट, आव्हानावर आव्हानं येत असतील, तुम्ही या दिवसांमध्ये हैराण होऊन गेलेले असाल, रात्रीची आणि अंधाराची वेळ तुमच्या जीवनात काम करताना दिसत असेल, भीती मागे भीती तुमच्या जीवनामध्ये उभी राहत असेल, डू नॉट वरी, घाबरू नका. 27व्या वचनामध्ये काहीतरी या लोकांच्या जीवनामध्ये घडलं, ज्यांच्या जीवनात लाटा होत्या, ज्यांच्या जीवनात भीती होती, ज्यांच्या जीवनात अंधार होता, ज्यांच्या जीवनामध्ये जे लोक हैराण झालेले होते, जे लोक संकटाने व्यापून गेलेले होते, यांच्यासाठी त्याच अशाच समयामध्ये काहीतरी घडलं. काय तुम्ही अशा परिस्थितीतून जात आहात? मग आनंदाने तुम्ही येशूकडे तुम्ही पहा, कारण अशाच परिस्थितीमध्ये जरी परिस्थिती तुम्हाला वेढलेली आणि ग्रासलेली दिसत आहे ना, मी तुम्हाला सांगतो, याच परिस्थितीमध्ये एक अद्भुत परमेश्वराचं काम, परमेश्वराची एक अद्भुत साक्ष, परमेश्वरापासून येणार एक अद्भुत आरोग्य, एक मोठी सुटका येशूच्या नावामध्ये तुमच्या जीवनामध्ये येताना तुम्ही पाहाल. हालेलुया. या परिस्थितीमधून ज्यावेळेस हे लोक जात आहेत, काय सांगता आम्हाला 27 वचन वाचा त्याचा अध्यायमधलं. परंतु येशू त्यांना लागलाच म्हणाला, येशू अशा परिस्थितीमध्ये त्यांना लागलाच म्हणाला, धीर धरा, धीर धरा, मी आहे, मी आहे, भिवू नका, भिवू नका. हालेलुया. 3 गोष्टी प्रभूने त्यांना करायला सांगितल्या. परिस्थिती काय काय आहे, किती आहेत त्यांच्या जीवनामध्ये, किती गोष्टींचा सामना करत आहेत ते? 6 गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडताना दिसत आहेत. काय काय घडताना दिसत आहे त्यांच्या जीवनामध्ये? बोला. वारा तोंडचा आहे, संघर्ष मोठा आहे, पहिली गोष्ट. दुसरं, किनारा त्यांच्यापासून दूर आहे, सहारा आणि आश्रय तुटून गेल्यासारखा आहे. तिसरी गोष्ट, लाटा आहेत, संकटावर संकट आहेत. चौथी गोष्ट, ते हैराण झालेले आहेत, त्रस्त आणि परेशानीमध्ये आहेत. पाचवी गोष्ट, वेळ अंधाराची, रात्रीची आहे. शैतान जोरात काम करताना दिसतो. शेवटची गोष्ट, भीतीनं व्यापलेलं जीवन आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या व्यक्तीच्या जीवनात घडतात, त्याच्या जीवनात भीती येणार नाही तर काय येणार? आता काय होणार आहे माझा अशा अवस्थेमध्ये? परंतु ज्यावेळेस प्रभूचे शिष्य सगळ्या गोष्टींचा सामना करत होते ना, बायबल सांगतं प्रभू येशू प्रार्थनेमध्ये आहे त्या डोंगरावर बसलेला, आणि येशूने पाहिलं की माझे शिष्य हैराण झालेले आहेत, वारा तोंडचा आहे, लाटांचा सामना करत आहेत, अंधाराचा सामना करत आहेत, भीतीनं व्यापून गेलेले आहेत, आणि आता त्यांनी आशा सोडून दिल्यासारखं जीवन जगत आहेत. आता मला त्यांच्यासाठी उभं राहिलं पाहिजे. आता ते ज्या परिस्थितीत फसलेले आहेत, त्या परिस्थितीमध्ये मी त्यांच्या जवळ गेलं पाहिजे. आणि प्रभूनं दुसरी होडी घेतली आणि जोरात पळवत आला का? नाही. येशू त्या डोंगरावरून उतरला आणि ज्या समुद्रामध्ये या सगळ्या गोष्टी कुठे सामना करत आहेत हे? बोला, समुद्रामध्ये. समुद्रामध्ये. समुद्र काय आहे? समुद्र हे जग आहे. तुम्ही या जगामध्ये, या गोष्टींचा, या जीवनामध्ये जे तुम्ही सामना करत आहात, प्रभू तुम्हाला पाहत आहे. तुम्हाला अनेक वेळा वाटतं ना, या सगळ्या संकटात कोणीच मला पाहत नाहीये. बऱ्याच वेळेला लोक देखील म्हणतात, देव कुठे आहे? जर देव आहे तर मी एवढ्या संकटातून का जात आहे? मग देवाला ह्या गोष्टी दिसत नाहीत का? माझी आई तेव्हाही नाही आणि आजही नाही येशूवर विश्वास ठेवत. पण मी लहान होतो आणि माझ्या आईला बोलताना ऐकायचो. पाऊस खूप झाला ना की माझी आई म्हणायची, देव का आंधळा झालाय का? त्याला दिसत नाही का किती परेशानी आमची चालली? आणि पाऊसच नाही झाला, पीक सुकायला लागले, म्हणायची देवाला दिसत नाही का पीक सुकायला लागलेलं आहे? देवाला सगळं दिसतं, आम्हाला देव दिसत नाही. हालेलुया. आणि बायबल सांगतं की ही परिस्थिती ज्यावेळेस प्रभूने पाहिली या लोकांची, प्रभू म्हटलं, हा सांगत होतो तेव्हा ऐकलं नाही, आता कसं वाटतं? असं म्हणणारा देव नाहीये. प्रभूनं पाहिलं माझे लोक या परिस्थितीचा सामना करत आहेत. प्रभू त्या डोंगरावरून उतरला, प्रार्थनेतून बाहेर आला आणि सरळ
त्या समुद्रावरून चालायला लागला, ज्या समुद्रामध्ये देवाचे लोक संकटांचा, लाटांचा, दुःखाचा, अंधाराचा आणि भीतीचा सामना करत आहेत. हालेलुया. आजच्या रात्रीला तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात ना, माझा येशू त्या परिस्थितीवर चालत येऊन तुमच्या समोर जाऊन उभा राहणारा आणि तुम्हाला काय म्हणत आहे माहित आहे? काय म्हटलं अशा परिस्थितीमध्ये? भिवू नका, धीर धरा, मी आहे. तुमच्या शेजाऱ्याला सांगा, भिवू नका. असं सांगा हो, असं सांगा, भिवू नका. झोपलेल्यांना आहे ना असा जोरात कुद्दा मारा आणि म्हणा, ओठ, भिवू नको. आत्म्यात गेलेल्यांना पण शरीरात आणा, त्यांना पण असा प्रेज द लॉर्ड करून सांगा. हा, प्रेज द लॉर्ड करा, प्रेज द लॉर्ड. हा, आणि म्हणा, भिवू नका, धीर धरा, येशू आहे ना. त्याला असं सांगा, येशू आहे ना. मग कशाला घाबरता, कशाला धीर सोडता? एक वचन वाचा, योहानाचं शुभवर्तमान 14 अध्याय. एक वचन. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही प्रभू ठेवा. म्हणतो, माझ्यावरही विश्वास ठेवा. हालेलुया. परत या पहिल्या अध्यायामध्ये, पहिल्या म्हणजे मत्तईच्या 14व्या अध्यायामध्ये अशा संकटातून जात असलेल्या लोकांना काय म्हणतो प्रभू? बोला, भिवू नका, धीर धरा, मी आहे. येशू म्हणाला, धीर धरा, भिवू नका, मी आहे. हालेलुया. म्हणजे कुठे कुठे आहे येशू? संकट आहेत, लाटा आहेत, अंधार आहे, भीती आहे, किनारा खूप दूर आहे, ज्या गोष्टीपर्यंत तुम्हाला पोहोचायचं ते खूप दूर आहे. येशू म्हणतो, मी आहे ना. आणि येशू जर म्हटला मी आहे, तर काय झालं माहित आहे का? तिथे 27 वचन, येशू जसंही म्हणाला ना, मी आहे, भिवू नका, त्यावेळेस काहीतरी घडलं. आणि नंतर ते पेत्राने म्हटला, मला येऊ द्या. तो गेला खाली. आणि नंतर मग ज्यावेळेस ते होडीमध्ये, येशू तोपर्यंत होडीत नाही आला, परंतु बायबल सांगतं, बत्तीस वचनामध्ये 14:32, मग ते तारवात चढल्यावर वारा पडला. संकट संपलं. जो वारा पुढे जाऊ देत नव्हता किनाऱ्यापर्यंत, ते संपलं. कधी माहित आहे? येशू म्हटला ना, मी आहे, भिवू नको. मी का तुझ्या होडीत आलो ना, की मग तुझ्या जीवनातला वारा पडणार, मग तुझे संघर्ष संपणार, मग तुझ्या लाटा देखील तुला बुडवू शकणार नाहीत. कारण परमेश्वर काय म्हणतं? तू जलातून चालशील, नद्या तुला बुडवणार नाहीत. तू अग्नीमधून जाशील, परंतु ज्वाला तुला पोळवणार नाहीत. दावीद काय म्हणतो स्तोत्र 23:4 मध्ये? मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो, तरी अरिष्टांना मी भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. हालेलुया. तो म्हणतो का, मृत्यू छायेची दरी मी तिकडून जाणार नाही, मी लांबून जाईल, कारण आता मी प्रभूमध्ये आलोय. हालेलुया. आता मी चर्चला जातोय, मी शैतानाच्या नादी लागत नाही, आता मी लांबून जातो. हालेलुया. आता तुम्हाला शैतानासोबत लढायलाच प्रभूने उभं केलेलं आहे. हालेलुया. त्याला बायपास नाही करायचं. बायबल सांगतं याकोब 4:7 मध्ये, देवाच्या अधीन व्हा आणि शैतानाला आडवा. म्हणजे काय माहितीये का? तो तिकडून जरी चालला ना, तुम्ही देवाच्या अधीन व्हा आणि त्याला म्हणायचं, इधर से नहीं जाने का, ये मेरा इलाका है. हालेलुया. तो म्हणतो इकडून जाऊ दे. मग नाही, इधर से भी नहीं जाने का, ये भी मेरा इलाका है. हालेलुया. शैतानाला आडवा. मग काय होईल? तो तुमच्यापासून
हळूहळू जाईल, पळून जाईल. हालेलुया. तुम्ही गाणं गाल, दौडा दौडा. प्रेज द लॉर्ड. दुम दबा के दौडा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, येशू म्हणाला भिवू नका, मी आहे. आणि प्रभू फक्त असा तोंडी सांगणारा नाही, मी आहे. लोक म्हणतात ना, काळजी करू नका, आम्ही आहे ना. तू प्रॉब्लेम मध्ये आला की सांग, आम्ही फोन बंद करून ठेवतो. तू संकटात मला बोलवून तर बघ, कधीच येणार नाही. जगातले लोक सांगणार भिवू नको, मी आहे. कोणी नाही. पण ज्यावेळेस तुम्ही संकटात, हे लोक आहेत, येशू आला, त्यांना म्हणाला भिवू नका. आणि बायबल सांगतं 32 वचनामध्ये, येशू त्या तारवात चढला, त्या जहाजात चढला, जे जहाज वारातोंडच्या असल्यामुळे पुढे जात नव्हतं. आणि जसाही येशू त्या जहाजात बसला, वारा पडला आणि जहाज किनाऱ्याला पोहोचलं. तुम्ही तुमच्या नियोजित ठिकाणापर्यंत येशूच्या नावामध्ये पोहोचल्या जाणार. तुमची संकट, लाटा, तुम्हाला समुद्राच्या पासून किनारा किती दूर असू द्या, तुम्ही संपणार नाहीत. का? बोला, येशू माझ्या बरोबर आहे. आता मला काय करायचं आहे? मला काय करायचं आहे? मला काय करायचंय? घाबरायचं कोणाला नाही, तर घरी गेल्यावर नवऱ्याला सांगायचं, आता मी तुम्हाला घाबरणार नाही, पास्टरनी मला शिकवलंय. हालेलुया. मग माझ्याकडे उद्या यायचं नाही. प्रेज द लॉर्ड. नाही म्हणजे सांगायला, पास्टर मी घाबरले नाही नवऱ्याला, मग मला. हालेलुया. ओके. भिवू नका. आम्हाला घाबरायची गरज. कशाला घाबरायचं नाही? कशीही परिस्थिती असू द्या. आणि परिस्थितीमध्ये काय करायचं आम्हाला? मी घाबरे ना, पण कधी संपतंय काय माहित माझ्या जीवनातलं. धीर धरा. योबाच्या जीवनात लाटावर लाटा आल्या. बैल गेले, गाढवं गेले, मेंढरं गेले, 10 लेकरं पण एकाच सेकंदात मेले. आणि एवढ्यावर संपलं नाही योबाच्या जीवनात. वरून त्याची बायको पण आली. काय म्हटली? ज्यावेळेस योबाच्या अंगावर फोड्या आलेल्या आहेत आणि अंग खाजवतोय, मरायला टेकलाय, वरून बायको पण येऊन काय म्हणते त्याला? दुःखात नवऱ्याला बायकोनं 2 धीराचे शब्द बोलले ना, तो अर्धा बरा होतो. हालेलुया. मी कधी फक्त पती पत्नी असल्यावर मी शिकविल तुम्हाला नवरा बायकोच्या बाबतीत. सोडा, तो विषय आज नाही. हालेलुया. पण बायबलमध्ये लिहिलं, कटकटी बायको नवऱ्याच्या हाडं सडवणारी आहे. पण योबाची बायको ऑलरेडी त्याचे हाडं सडायला आलेत, एवढ्या जखमा त्याच्या अंगावर आहेत. वरून ही काय म्हणते? अजून देव करत बसलाय. आज पण प्रार्थना करायला लागलीत तुम्ही? जखमा झाल्या, मुलं मेली, सगळं संपलंय. सिंहासनावर बसणारा माणूस धुळीत बसला तरी पण हालेलुया म्हणतोय. अरे देव करणं सोडून काय होत नसतं प्रार्थनेने, काय होत नसतं चर्चला जाण्याने. असे म्हणणारे सगळे योबाच्या बहिणीचे नातेवाईक आहेत. हालेलुया. जो कोणी असा बोलेल ना, काय नसतं चर्चला गेल्याने, समजायचं हा कोणाचा पाहुणा आहे? योबाच्या. हालेलुया. तुम्ही संकटावरून संकट चालले तरी पण तुम्ही प्रॉब्लेम एवढे आहेत की चर्चला यायला कधी कधी पैसे नाहीत, तरी घरातले म्हणतात एवढं काय करायला लागला तुम्ही? देवाच्या राज्यासाठी दशांश देताय. घरातले म्हणतात, अरे आपलं घरातलं बघा, दशांश कशाला द्यायचं? त्यांना सांगायचं. म्हणजे सांगायचं काहीच नाही, फक्त समजायचं. हे कोण आहेत? ते तुमच्या जवळचे नातेवाईक असू शकतात. पण जास्त नातं कोणासोबत आहे त्यांचं? सांगा ना. काही लोकांचे चित्र तर डोळ्यापुढे नाहीत, नाही यायला लागले. हालेलुया. पण योब काय म्हणाला माहित आहे? देवाकडून फक्त सुख घ्यावं आणि दुःख घेऊ नये का? ज्या देवानं दिलं त्या देवाने नेलं, धन्य त्या परमेश्वराचं नाव. हालेलुया. पुढे त्याची बायको काय बोलली काहीच लिहिलं नाही. पण ज्यावेळेस तुम्ही देवाला धन्यवाद देणं बंद करत नाहीत, योबाच्या बायकोचे तोंड बंद होतात. हालेलुया. आणि मग त्या योबाच्या बाबतीत
याकोबाच्या पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये वाचायला मिळतं, ज्यांनी धीर धरला त्यांना आपण धन्य म्हणतो. आणि योबाच्या धीराविषयी तुम्ही ऐकलेलं आहे. कोणाच्या धीराविषयी? पेत्राच्या धीराविषयी का नाही बरं बोललं? योबाच्याच का बोललं माहितीये? कारण येशू मेला, येशू उठलाय हे माहीत झालं, तरी तो काय म्हणाला माहितीये? येशू होता तो 5 भाकरीत 5,000 लोक जेवायचे, आता आपले वांदे जेवायचे. आता मी काय करतो, जाळं उचलतो आणि मासे धरायला जातो. त्याला धीर नाही. येशू भेटल, काहीतरी दर्शन मिळेल. येशूनं सांगितलंय धीर धरा, वाट पहा. यांनी वाट नाही पाहिली, जाळं घेऊन गेला मासे धरायला. हालेलुया. म्हणून पेत्राच्या धीराविषयी शिकवलं नाही प्रभूने, योबाच्या धीराविषयी तुम्हाला माहित आहे. कुठं आहे ते वचन? याकोबाच्या पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये मला वाटतं 7वं वचन आहे का? अकरा वचन, पहा ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो. तुम्ही योबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे. यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्हाला दिसून आले. हालेलुया. सगळं काही संपलं होतं, पण प्रभूचा उद्देश काय दिसून आला माहित आहे? ज्यावेळेस योबाचं पुस्तक 42 अध्यायामध्ये तुम्ही येता, जो योब आपल्या जखमा खापराने खाजवत आहे, कुत्री येऊन त्याच्या जखमांना चाटत आहेत, लोक त्याला हसत आहेत, स्वतःचे मित्र त्याला ब्लेम करत आहेत, स्वतःची बायको त्याला कधी मरतो याची वाट पाहत आहे. अशा अवस्थेत योब प्रभूवर भिस्त ठेवत आहे आणि धीर धरलेला आहे त्याने. देव माझी भेट घेणार. 25 अध्यायामध्ये तो म्हणतो, ही माझी त्वचा जरी छिन्न भिन्न झाली तरी मला माहित आहे माझ्या डोळ्यांनी मी माझ्या निर्माणकर्त्याला पाहणार आहे. जो व्यक्ती प्रभूवर धीर धरणार आहे ना, आजच्या परिस्थितीकडे पाहत नाही. आणि देव त्याला त्या परिस्थितीत कधी राहू देत नाही. येशूने त्यांना राहू दिलं का परिस्थितीमध्ये? त्या नाही, समुद्रावरून चालत आला येशू त्या होडीत आला. येशू होडीत आला आणि वारात पडला आणि होडी किनाऱ्याला पोहोचली. खात्रीनं तुमचं जीवन किनाऱ्याला प्रभू पोहोचवणार आहे, तुम्हाला तिथं येशू पोहोचवणार आहे. म्हणून धीर धरा आजच्या रात्रीला. योबानं धीर धरला आणि 42 अध्यायामध्ये प्रभू आला त्याच्याकडे आणि प्रभू काय म्हणाला त्याला? आता बोल. पृथ्वीचा पाया टाकत होता, कुठं होता? तो म्हणाला, प्रभू आतापर्यंत काय बडबड करायची केली, आता मी गप्प बसतो, तू बोल, आता मी ऐकतो. आणि मग योबाच्या मित्रांना देवाने धमकावलं. तुम्हाला ब्लेम लावणाऱ्या लोकांना, तुमच्या परिस्थितीबद्दल नाव ठेवणाऱ्या लोकांना देव धमकावेल. हालेलुया. आणि काय म्हटलं? योबाकडे जा, माझा सेवक योब तुमच्यासाठी प्रार्थना करेल, मग तुम्ही बरे व्हाल. योबानं मित्रांसाठी प्रार्थना केली. कोणत्या मित्रांसाठी प्रार्थना केली? जे त्याला म्हणत होते, अरे देव तू काहीतरी पाप केला असेल राव, म्हणूनच तू बिमार पडलास, तू असं केलं असेल तसं केलं असेल म्हणून. पण त्याने प्रार्थना त्या लोकांसाठी केली. आम्ही कोणासाठी प्रार्थना करतो? तुमचं वाईट करणाऱ्यांसाठी प्रार्थना करा, तुम्हाला श्राप देणाऱ्यांसाठी प्रार्थना करा म्हटलं प्रभू. आणि मग तुम्ही अशा लोकांसाठी प्रार्थना करायला लागता, ते तुमच्या जीवनात चमत्कार करायला लागतो. आम्ही आमच्या मित्रांसाठी प्रार्थना करतो, शत्रूंना श्राप देतो, प्रभू म्हणतो थांब, तुझ्या आशीर्वादाची वेटिंग लिस्ट आणखीन मोठी करतो. हालेलुया. आणि बायबल सांगतो योबानं प्रार्थना केली त्या मित्रांसाठी आणि ते लोक बरे झाले का नाही लिहिलं नाही, पण बायबलमध्ये लिहिलं देवाने योबाच्या दुःखाचा परिहार केला. योबाची त्वचा लेकराच्या त्वचेसारखी कोमल झाली. किती वर्षाच्या वयामध्ये? म्हातारपणामध्ये. त्याची त्वचा कशी करून टाकली देवाने? शैतानानं कशी करून टाकली होती? विद्रूप करून टाकलं होतं त्याला. मी अशा काही बहिणी पाहिल्या. एका सिस्टरला असं करणीच्या द्वारे इतकं विद्रूप करून टाकलं होतं. तिचा एवढी ती सुंदर दिसायला, गोरी पान होती, परंतु तिचा चेहऱ्यावर एवढं वांग आलं जसं काय एखादं काळं काहीतरी तिच्या चेहऱ्यावर लावल्या गेलं. परंतु ज्यावेळेस तिच्यासाठी प्रार्थना केल्या गेल्या आणि ज्यावेळेस ती करणी तिच्यावरची तुटली, ती तिच्या तरुण अवस्थेमध्ये जसा चेहरा होता, देवानं तिला पुन्हा तिचा चेहरा दिला. शैतान आम्हाला विद्रूप करण्यासाठी आला. तुम्ही यशाया 53 मध्ये काय वाचता? त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्यासाठी त्याच्या ठाई सौंदर्य राहिलं नव्हतं. का त्याचं सौंदर्य हिरावल्या गेलं? आम्ही ते गीत गातो ना, कायनात इतनी सुंदर बनाई, कायनात इतनी सुंदर बनाई, तो खुद कितना खूबसूरत है. या जगात पाहता तुम्ही सौंदर्याकडे पाहता, निसर्गाकडे पाहता, विचार करा देव किती सुंदर असेल. पण यशाया 53 मध्ये म्हटलं त्याच्याकडे पाहावं तर त्याच्या ठाई सौंदर्य राहिलं नव्हतं. का माहित आहे? जे शैतानानं तुमचं आणि माझं सौंदर्य हिरावून घेतलं होतं ना, ते परमेश्वरानं आम्हाला रिटर्न करावं म्हणून येशूचं सौंदर्य हिरावल्या गेलं. हालेलुया. योबाची छिन्न भिन्न शैतानाने जी त्वचा करून टाकली होती ना,
कुठलंच ट्रीटमेंट घेतलं नाही, एका क्षणार्धात त्याची त्वचा कशी झाली? मेरी तरुण त्वचा का राज संतूर नहीं है. प्रभूचं सामर्थ्य आहे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, आणि बायबल सांगतं की त्याची त्वचा, आणि फक्त त्वचाच नाही, देवानं सगळ्या गोष्टी दुप्पट दिल्या, पण बायको तीच ठेवली. आणि तिच्याद्वारे पुन्हा देवानं जगात त्या काळात कुठंच योबाच्या मुलींसारख्या सुंदर मुली नव्हत्या. तुम्ही तुमच्या परिस्थितीमध्ये, कशाही अवस्थेमध्ये देवावर विश्वास ठेवता, धीर धरता. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या लेकरांच्या बाबतीत देखील प्रभूकडे पहा, धीर धरा. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या लेकरांना, तुमचं लेकरू काळं असलं तर प्रभू मी धीर धरतो, माझी मुलगी गोरी करून देशील का, असं नका प्रार्थना करू. मी तुम्हाला सांगतो, देव त्या लेकरांना आत्मिक सौंदर्य असं देईल ना, त्यांचं बाह्य सौंदर्य कसंही असू द्या, देव त्यांचं करिअर, त्यांचं स्पिरिच्युअल लाईफ, सगळ्या गोष्टी येशूच्या नावामध्ये उभारल्या जातील. हालेलुया. शैतानानं काय केलं त्याकडे पाहू नका, माझा देव काय करणार आहे ना ते पहा. देवाचं वचन आम्हाला काय सांगतं? जर तुम्ही, आत्ताशी माझं इंट्रोडक्शन संपलं या संदेशाचं, पण मी 5 मिनिटं लक्ष द्या. तुमची परिस्थिती कशी असो, प्रभू म्हणाला धीर धरा. दुसरी गोष्ट काय म्हणाला प्रभू? भिवू नका. शेजारच्याला सांगा, भिवू नका. परिस्थिती कशी असू द्या, येशू आहे ना. कसं सांगणार, कसं सांगणार? भिवू नका. एखाद्याला जर तुम्ही सांत्वन द्यायला लागले, कसे सांगता? असे असे सांगता, भिवू नका. ते म्हणते कोणाला सांगा लागले? हा, आता सांगा बरं. त्याच्या डोळ्यात डोळे टाकून तुम्ही सांगता, त्याला सांत्वन देता, घाबरू नको बाळा, येशू आहे ना. कसं सांगता तुम्ही? असं सांगा ना, घाबरू नका, येशू आहे ना. मीन्स काय माहित आहे? सगळं तो व्यवस्थित करू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. भिवू नका, धीर धरा, कारण येशू आहे. लुकाचं शुभवर्तमान 1 अध्याय 13 वचनामध्ये जखर्या नावाचा व्यक्ती आहे. तो देवाची सेवा करत आहे, म्हातारपणात देखील प्रभूच्या मंदिरामध्ये आहे. आपलं पावित्र्य पकडलेलं आहे, कारण तो महायाजकाची सेवा करतोय. आणि तो देवाच्या परमपवित्र स्थानामध्ये गेल्याच्या नंतर तिथं सडनली तो कोणाला पाहतो माहित आहे? एका देवदूताला. आणि देवदूत त्याला काय म्हणतोय 13 वचनामध्ये? देवदूताने त्याला म्हटले, हा, जखर्या, जखर्या, भिवू नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. कधी? त्यानं विनंत्या कधी केल्या होत्या? ज्यावेळेस लग्न झालतं, 2-3 वर्षी झाली लग्नाला. प्रभू या वर्षी तो कुछ खुशखबरी दे दे, प्रभू या वर्षी तरी बाळ दे. अहो, तो प्रार्थना करत करत म्हातारा झाला आणि आता त्याला कळालं, आता बायकोची परिस्थिती राहिली नाही, माझी परिस्थिती राहिली नाही, जाऊ द्या, तरी देवाचा धन्यवाद. आणि सगळं संपल्यावर देवदूत येतो आणि म्हणतो, काय म्हणतो? जखर्या, भिवू नको, तुझ्या प्रार्थना ऐकल्यात. हालेलुया. कोणत्या प्रार्थना? तुझी पत्नी गरोदर राहणार आहे. देवदूताला म्हणायला लागला, काय मजाक करतोय? देवदूत त्याला म्हटला 19 वचनामध्ये, त्याच्यातलंच 19 वचन. देवदूताने त्याला उत्तर दिले, हा, मी देवासमोर उभा राहणारा गॅब्रिएल आहे, आणि तुझ्या बरोबर बोलाव्यास व ही सुवार्ता तुला कळविण्यास मला पाठविण्यात आले आहे. हालेलुया. भिवू नको, घाबरू नका. तुमच्या प्रार्थनेची उत्तरं येत नाहीत म्हणून, तुमच्या प्रार्थनेची उत्तरं आली नाहीत म्हणून आता परिस्थिती बदलणारच नाही असा त्याचा अर्थ होत नाही. तुम्ही 4 वर्ष उपास प्रार्थना केल्या असतील, तुम्ही 10 वर्ष प्रार्थना करून आता थकून गेला असेल आणि विश्वास देखील सोडून दिला असेल, परंतु तुम्ही केलेल्या प्रार्थना आजही देवासमोर जिवंत आहेत. हालेलुया. आणि देव प्रार्थनांची उत्तरं देणारा देव आहे. देव म्हणाला, तुझ्या प्रार्थना ऐकल्यात, आता तुझी पत्नी प्रेग्नेंट राहणार आहे. तो म्हटलाय, कसं काय? देवदूत म्हणतो, मी देवासमोर उभा राहतो आणि स्पेशल मेसेज घेऊन देवानं मला तुझ्यासाठी पाठवलाय.
आज जे तुम्ही धीर सोडून दिलेले लोक आहात, आज तुमच्यासाठी स्पेशल मेसेज आहे. देव तुमच्या जीवनामध्ये कुठल्या अवस्थेत माहित आहे? ज्या वेळेस जखरियाने आणि त्याच्या पत्नीने आशा सोडून दिलेली होती, त्या लोकांसाठी स्पेशल मेसेज आहे. ज्या गोष्टींचा तुम्ही आशा सोडून दिली, प्रभू तुमच्याशी बोलत आहे. तुमच्यासाठी प्रभूने पाठवलेलं वचन आहे. प्रभू मिरेकल करायला जात आहे. हालेलुया. पुढची गोष्ट योहानाचं शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 33 वचन. प्रभू म्हणाला, तुम्ही घाबरू नका, भिवू नका. का? कोणत्या अवस्थेमध्ये प्रभू त्यांना सांगतोय? योहानाचं शुभवर्तमान त्याचा 16वा अध्याय आणि जर तुम्ही 33 वचन वाचलं तर त्या ठिकाणामध्ये प्रभू त्यांना म्हणतो की माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील, धीर धरा, मी जगाला जिंकलेला आहे. ज्यावेळेस शिष्य क्लेशाच्या अवस्थेतून, क्लेश म्हणजे कोणते क्लेश? तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही क्लेशातून, छळातून, निंदेतून तुम्ही जात असाल, प्रभू म्हणतो हे जग तुम्हाला क्लेश जरी देताना तुम्हाला दिसत असेल, पण या जगाला मी जिंकलेला आहे. हालेलुया. म्हणून तुमच्या क्लेशाच्या अवस्थेमध्ये धीर धरा, प्रभूवर विश्वास ठेवा. येशू आहे. कारण यशायाचं पुस्तक 41 अध्याय, पटकन काढा. यशायाचं पुस्तक 41 अध्याय आणि 10 ते 13 वचन जर आपण वाचलं तर त्या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला या प्रकारे सांगतं, भिवू नकोस कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नकोस कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, तुझं सहाय्यही करतो. मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. पहा, जे तुझ्यावर शुभ झाले ते लज्जित व फज्जित होतील. तुझ्याशी झुंजणारे शून्यवत व नष्ट होतील. तुझ्याशी लढणाऱ्यांना एक दिवस येईल तू धुंडाळशील, पण ते तुला सापडणार नाहीत. तुझ्याशी युद्ध करणाऱ्यांचा नायनाट होईल, कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की भिवू नकोस, मी तुला सहाय्य करतो. कोणत्या अवस्थेत? तुझ्या जीवनात युद्ध आहे, लोक तुझ्या विरोधात आहेत, तुझी निंदा होत आहे, शत्रू तुला पुष्कळ आहेत. प्रभू म्हणतो तुझे शत्रू किती आहेत ते पाहू नको, तुझ्या बाजूने लढणारा कोण आहे ते पहा. तुझे शत्रू पुष्कळ असू शकतात, पण जर तू तुझ्या बाजूने असणाऱ्याकडे जर पाहशील ना, एक वेळ येईल की तुझ्या शत्रूंना, जे तुला आज भरपूर दिसत आहेत ना बिना मायक्रोस्कोपचे, एक वेळ येईल तुला दुर्बीण घेऊन जरी धुंडाळलेत तर प्रभू म्हणतो तुझे शत्रू तुला सापडणार नाहीत. जे आज तुझा नायनाट करायला टपलेले आहेत ना, घाबरू नको, ते तुझा नायनाट करू शकणार नाहीत. कारण तुझ्यासाठी घडवलेलं कुठलं हत्यार तुझ्यावर चालणार नाही. याचा अर्थ तुमच्यासाठी हत्यारं घडवणारी फॅक्टरी बंद होणार नाही, जादूगारांची फॅक्टरी बंद होणार नाही. याच्याकडून होत नाही. तुमचं अनिष्ट करणारे लोक दुसऱ्या जादूगाराकडे जातील, दुसऱ्या मांत्रिकाकडे जातील. त्या मांत्रिकाला फटके पडले की तो बंद करेल आणि मग ते तिसऱ्याकडे जातील. एक दिवस त्यांची लिस्ट संपेल आणि ते म्हणतील येशू सारखा कोणी नाही, त्याच्यासारखा कोणी नाही. ते तुम्हाला गाऊन दाखवतील. मी धावलो धावलो सगळीकडे, चक्रा मारल्या किती मांत्रिकाकडे, कोणी नाही येशू सारखा कोणी नाही, त्याच्यासारखा कोणी नाही. आमेन. हालेलुया. प्रभू म्हणतो मी तुला हात धरून चालवणारा तुझा देव आहे. यशायाच्या पुस्तकामध्ये म्हणून तुमच्या युद्धाच्या सगळ्या परिस्थितीमध्ये शेजारच्याला सांगा घाबरू नका, येशू आहे ना. ओके, आणखीन एक वचन वाचा, शेवटचं. उत्पत्तीचं पुस्तक 26 अध्याय आणि 1 ते 3 वचन, आणि मग मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. उत्पत्ती 26 1 ते 3. पूर्वी अब्रामाच्या वेळी दुष्काळ पडला होता, तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला. दुसरा दुष्काळ आता देशात पडलाय. तेव्हा इसाक हा बलिष्ठाच्या रानात
पलिष्ट्यांचा राजा बलिष्ठांचा राजा. अबिमलेक यासकडे गरार येथे गेला. तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले, हम्म. खाली मिस्रात जाऊ खाली नको. मिस्रात जाऊ मी नको. सांगेन त्या देशात राहा. राहा. त्या देशात उपरी असा राहा. हम्म. मी तुझ्या बरोबर असेल मी तुझ्या बरोबर असेल आणि तुला आशीर्वादित आणि करेन. मी तुला आशीर्वादित करेन. कारण हे सर्व देश बस. हालेलुया. काय झालेलं आहे? पहिल्या वचनात काय वाचता तुम्ही? अब्रामाच्या काळात पडला तसा काय झालाय? दुष्काळ पडलाय. दुष्काळात देव काय म्हणतो? जिकडे भरपूर आहे तिकडे पळू नकोस. तिकडे लय काय काय घडतंय तिकडे नको पाहू. मला एक दिवस एक व्यक्ती म्हटली, तिकडे गेलो ना तिथं लय मोठा काय, तिथं वाजवणार इतकं सुंदर. मी म्हटलं माझी सुरुवात आहे. हालेलुया. आज वाजवतो मी, गातोय मी, प्रार्थना सगळ्या गोष्टी, पण एक वेळ येईल देव त्यापेक्षाही वेगळं चित्र करेल. हालेलुया. हालेलुया. आणि देव ते करत आहे. पुष्कळ प्रमाणात देवानं केलेलं आहे, परंतु आणखीन खूप मोठी गोष्ट बाकी आहे. परंतु प्रभू म्हटला, तू हिरवळ पाहून भुरळून जाऊ नको. थांबून राहा. कुठे? जिथे तू आहेस तिथे. कोणत्या अवस्थेत? आज तुझ्या जीवनात प्रॉब्लेम आहेत तरी, फायनान्शियल गोष्टीचे प्रॉब्लेम आहेत तरी, दुष्काळ आहे तरीही, दुष्काळात तुम्ही हिरवळीकडे जाल आणि ती हिरवळ एक दिवस सुकून जाईल. परंतु जर देव तुमच्या बरोबर आहे तर देव वाळवंटात देखील तुमच्यासाठी हिरवळ निर्माण करू शकतो. हालेलुया. देव त्याला म्हणाला, तू गरारमध्येच राहा, मिस्रात जाऊ नको हिरवळीकडे. जर तू गरारमध्ये राहशील तर मी तुला गरारमध्ये मी तुझ्या बरोबर राहील. तू मिस्रात जाशील तिथे मी तुझ्या बरोबर नाही. तुम्ही असे ठिकाण आशीर्वादित होण्याचे शोधू नका जिथे देवाची उपस्थिती तुमच्या जीवनातून निघून जाईल. तुम्ही असे लोक तुमच्या जीवनात येतील जे तुम्हाला खूप लवकर तुम्हाला आर्थिक रीतीने मदत करून पुढे नेणारे असतील, परंतु त्यांच्या जीवनात जर देवाची उपस्थिती नाही ते तुमचं नुकसान करतील. एक दिवस तुमच्या पैशाचंही नुकसान होईल, तुमच्या आत्मिक जीवनाचं नुकसान होईल, एक दिवस तुमच्या आत्म्याचं नुकसान होईल. हालेलुया. म्हणून देव म्हणाला, तू गरारमध्ये राहिला तर मी आहे बाबा तुझ्या बरोबर. इथे तुला दुष्काळ दिसतोय, सगळं ड्राय दिसतंय, पण देव म्हणाला, इसाका मी आहे तुझ्या बरोबर. तू दुष्काळ पाहू नको, तू माझ्याकडे पाहा ना. इसाक म्हणाला, ठीक आहे प्रभू, तू आहेस ना माझ्या बरोबर, मग काय हरकत नाही, मी थांबतो इथे, नाही जात. मी काल तिकडे लावला होता फोन, पण मी कॅन्सल करतो प्रभू. तेव्हा फोन नव्हता, पण आजच्या इसाक मी बोललो होतो, माझ्यासाठी पहा काहीतरी होईल असं काहीतरी, मी पसारा बांधतच होतो, पण प्रभू तू बोललाय ना, आता मी थांबतो. आणि बायबल सांगते इसाक थांबला आणि देवानं जे करायला सांगितलं ते केलं. त्या दुष्काळात त्यांनी पेरणी चालू ठेवली आणि बायबल सांगतं दुष्काळातच देवानं त्याला आशीर्वादित केलं, कारण देव त्याच्या बरोबर होता. तुमचा दुष्काळ हिरवळीमध्ये देव बदलू शकतो. त्याच जागेमध्ये मिस्रात नेऊन नाही. माझा देव तुमच्या परिस्थितीला चेंज करणार आहे. पण तुमची परिस्थिती कशी असली तरी तुम्हाला धीर धरायचा, घाबरायचं नाही, कारण बोला येशू आहे. प्रभू म्हणाला, मी आहे. तुझे शत्रू जरी असतील ते संपतील, तुझा दुष्काळ जरी असला संपेल, तुझी दारिद्र्य आणि गरिबी जरी असेल संपेल. मी चर्चमधल्या अनेक परिवारांबद्दल, माझी पत्नी, आम्ही पाळकीनबाई, आम्ही ज्यावेळेस प्रार्थनेत बसतो ना, आम्ही अनेक लोकांची ज्यावेळेस त्यांनी चर्चमध्ये एंट्री केली, आम्ही त्यांना जेव्हापासून पाहतो तेव्हाची परिस्थिती आम्ही त्यांची पाहतो आणि देव आज त्यांना कशा प्रकारे आशीर्वादित करत आहे हे आम्ही पाहतो. त्यावेळेस आम्ही देवाला धन्यवाद देतो की प्रभू तू तुझ्या लोकांना खरंच आशीर्वादित करत आहेत, कारण ते तुझा हात धरून थांबून आहेत. हालेलुया. और ये तो ट्रेलर है, अभी पिक्चर तो बाकी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवाच्या लोकांना मी तुम्हाला सांगितलं, जखर्याच्या जीवनामध्ये अशक्य होतं, पण देव म्हटला भिवू नको, देवानं तुझ्यासाठी स्पेशल मेसेज पाठवलाय, भिवू नका. आजचं वचन कोणीतरी इथे आहे त्यांच्यासाठी स्पेशली प्रभूने पाठवलेलं आहे. कोणीतरी ऑनलाईन ऐकत आहे ज्यांच्यासाठी स्पेशली प्रभूने हे वचन दिलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, देव बोलून मोकळा होत नाही. जखर्याला म्हातारपणात देवानं लेकरू दिलं. तुमची अशक्य परिस्थिती शक्यामध्ये आजच्या रात्रीपासून बदलायला लागेल. हालेलुया. धीर धरा. योबाची त्वचा लहान लेकरासारखी झाली, त्याला पुन्हा लेकरं मिळाले. संपलेली संपत्ती दुपटीने मिळाली. म्हणून तुमच्या जीवनातून काय संपलंय, काय शैतानानं संपवलंय, धीर धरा. प्रभू आहे. लाटा असू द्यात,
वादळं असू द्यात, संघर्ष असू द्यात, आव्हानं असू द्या, आजार असू द्या, खरनिशा दुटणं तुमच्या विरोधात असू द्या, तुमच्या बाजूने येशू आहे. उभं राहूया, प्रार्थना करूया आपण. थँक्यू जीसस. वर्शिप यू लॉर्ड. हालेलुया. रिबशंदनमा. हालेलुया.